वार्ता न्यूज, शब्दाला धार सत्याची। पिंपरी चिंचवडकरांचे श्रद्धास्थान असलेल्या श्रीमन महासाधू मोरया गोसावी यांच्या 463व्या संजीवन समाधी सोहळ्याचे उद्घाटन सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्या हस्ते करण्यात आले आहे। यावेळी चिंचवड देवस्थानच्या सन 2025च्या दिनदर्शिकेचे प्रकाशन सुद्धा मोहन भागवत यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी चिंचवड देवस्थानचे मुख्य विश्वस्त मंदार महाराज देव, आळंदी देवस्थानचे मुख्य विश्वस्त ॲडव्होकेट राजेंद्र उमाप, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त शेखर सिंह आदी मान्यवर उपस्थित होते। यावेळी मोरया गोसावी महाराजांच्या पावनभूमीत मला ऊर्जा मिळते असं मोहन भागवत म्हणालेत। बैठक छत्रपती शिवाजी महाराजांना त्या काळच्या रूढीरीतीप्रमाणे चांगली जहागिरी होती, सगळं सुखात होतं, व्यवस्थित होतं, नीट राहिले असते तर आदिलशहाची कृपा झाली असती, बादशहाची कृपा झाली असती, व्यवस्थित सुखात जगले असते, पण सुखाचा जीव दुःखात घालून हा सगळा खटाटोप स्वराज्याचा कशाला केला? हे राज्य व्हावे ही तर श्रींची इच्छा। विघ्नहर्ता तो आपल्याला पावतो, सुखकर्ता आपल्याला पावतो। हे सुख आणि विघ्न कशामुळे पावतो? आपल्या तपश्चर्येमुळे। आपली तपश्चर्या कोणची? त्या गणेशाचा धर्म जागला पाहिजे। तो धर्म सगळ्यांना जोडण्याचा आहे, तो धर्म सगळ्यांना उन्नत करण्याकरता आपण त्याग करण्याचा आहे। आणि सगळी धडपड आता इतकी नावं या ठिकाणाशी संबंधित आहेत, या सगळ्यांचं जीवन पहा। ते जीवन याच्याच करता आहे, बुडती हे जन देखवेना डोळा। आपापल्या सुखाच्या जीवनाचा त्याग करून ही कष्टांची वाट घेऊन जीवन कशा करता जगले? तर लोकांचा उद्धार, जनांचा प्रभाव चालीला पाहिजे। छत्रपती शिवाजी महाराजांना त्या काळच्या रूढवृत्तीप्रमाणे चांगली जहागीर होती, सगळं सुखात होतं, व्यवस्थित होतं, नीट राहिले असते तर आदिलशहाची कृपाही झाली असती, बादशहाचीही कृपा झाली असती, काय सांगता येत नाही। व्यवस्थित सुखात जगले असते, पण सुखाचा जीव दुःखात घालून हा सगळा खटाटोप स्वराज्याचा कशाला केला? हे राज्य व्हावे हे तो श्रींची इच्छा। त्या सगळ्या गोष्टी येतात माणसानी। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या शौर्य वार्ता न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।